मटण खाण्याचा आणि दारू पिण्याचा एकमेव जर हेतू असेल तर आपली जी काही सोयरेधारी मंडळी आहे, पाहुणे मंडळी आहे, आपली मित्रमंडळी आहे, आपल्या शेजारची पाजारची जी काही माणसं आहेत, गावातली जी ओळखीची मंडळी आहे, अशांना फक्त तुम्ही एक शब्द सांगा, आवर्जून 10 कामं सोडून आपल्या विनंतीला मान देऊन अवश्य येतील म्हणजे येतील. हाच एक आपण आज विषय निवडलाय. विषय आपल्या समोर सादर करण्या अगोदर सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. काय मित्र हो, खरी गोष्ट आहे. फक्त तुम्ही कोणाच्या कानावर घाला गोष्ट, कोणाजवळ तरी बोला की उद्या आपल्या घरी किंवा आज आपल्या घरी बोकड्याचा कार्यक्रम आहे, जावळा असतील, तुम्हाला एखादा आनंद झाला असेल, आनंदाच्या भरात बोकड्याचा कार्यक्रम ठेवलेला असेल, लग्न समारंभ असेल, हळदीच्या दिवशी कार्यक्रम ठेवला असेल बकराचा, मुलगा एखाद्या नोकरीला लागला असेल, आनंद आहे, बोकड्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे, किंवा बड्डे तुमचा वाढदिवस आहे, अशा काही कार्यक्रमाचं निमित्त धरून जे काही बकराचे कार्यक्रम होतात, बकर रासुंडे होतात, जावळं अमुक तमुक गावाकड चालू असते. शहरी वातावरणात तिकडल्या गोष्टीत बी चालू असते. कारण हीच मंडळी आहे गावाकडची, तिकडं तिकडी मंडळी इकडं, सगळे आपले सगळे एक. कार्यक्रम शहरी भागात पण होतात, पण त्याला मोठमोठे लॉन असतात, काहीतरी विशिष्ट जागा पाहून आहेत त्यांच्यासाठी बी मोठमोठे फार्म हाऊस, तिथं करतात कार्यक्रम, करतात एन्जॉय, ठेवतात पार्ट्या. गावाकड पण तशाच प्रकारचा एन्जॉय होतो, पार्ट्या ठेवल्या जातात, पण झाडाखाली. गावाकड म्हटल्यानंतर झाडाच्या आलेशान मोकळ्या हवेत असे छानसे कार्यक्रम पार पडतात, जिथं फक्त एक शब्द जर बोलला की आज कार्यक्रम आहे, बोकड्या ठेवलेला आहे, आवर्जून या, आवर्जूनच मंडळी हजर होते. आणि तितक्यात मग आपली जी काही मंडळी असते, काम करू लागणारी आपली भावकीतली किंवा आपल्या जवळची ओळखीची, त्याला सांगून दिल्या जाते. ते पण म्हणतात तेल कशात ठेवलंय, मीठ कशात ठेवलंय, पीठ कशात ठेवलंय, सगळं जमा करून मसाला फसाला अमुक तमुक चट त्याच्या ताब्यात घेऊन टाकतात. गावाकडची खरी खरी गोष्ट सांगू राहिलो, तुम्हाला आवडायलाच पाहिजे, खोटं सांगणार नाही. खरी गोष्ट आहे गावाकड घडणारी, त्याच्या ताब्यात देऊन टाकणं लागते. मग ती भावकी असेल, आपली पाहुणे मंडळी असेल, आपली मित्रमंडळी असेल, त्याच्या ताब्यात देऊन टाकणं लागते. तेलाचा टिपा, मसाले, कांदे, जे काय असन ते सगळं काही त्याच्याकडं, गाजरा सगटन, काकडी सगटन, चट चट कांदे आणि लिंब चट त्याच्या ताब्यात देऊन टाकणं लागतं. एकदा त्यानं त्याच्या ताब्यात घेतलं, एकदा बकरू कापून आणलं, बकरू देवाचा असेल तर देवाला कापल्या जाते, तिथून कापून आणल्या जाते. पण जर एन्जॉय म्हणून असन तर तिथंच झाडाखाली मस्त थंडगार सावलीत घसाडल्या जाते. ज्या टायमाला ती बकरू कापल्या जाते, कापायच्या टायमाला भले लय मोठी मंडळी असते, जेवढी जेवढी हजर आहे तिथं तेवढी तेवढी खाणारी मंडळी सध्या नसते. खाणारी मंडळी नंतर त्याला सांगितलेलं असतंय, आणि नाही जरी सांगितलं तर त्याला माहीत आहे की बा या बोकड्याच्या कार्यक्रमाचा टाईम काय असतोय. 2 वाजेच्या आधी कोणी भेटणार नाही. 3 वाजस्तोर जेमतेम एखाद 2 दिसन, पण 3 वाजेच्या पुढे आहे ना, यायचा बंबाळाच निघतो. मग इकून काही रानातून दिसते, तिकून काही रानातून दिसते, या बांधाकून कोणी उतरतंय, त्या बांधाहून कोणी उतरतंय, सगळे तयार. अंदाज येतो आपल्याला मंडळी वाढायला लागली,
पात्र कमी पडते काय, असं जर तुम्ही नुसतं शब्द, लगेच आपल्या जवळचा माणूस मित्रमंडळी हो का भावकीतला हो, लगे पात्र मी येऊ की एकदा जाऊन, मी येऊ का जाऊन असं म्हणल्यावर आपण नाही म्हणता का की बा तू जाऊ नको असं म्हणता येतं का आपल्याला? आपण म्हणतो ठीक आहे बुवा या जाऊन. जवळच कुठं काही दुकानं असते, एखादं शहराचं गाव असन जवळ आसपास कुठं आपल्या गावात भेटत असन तर बरं, नाही तर दुसऱ्या गावात 1-2-3 किलोमीटरचा हेरफेर, तिथून मी पटकन घेऊन येतो म्हणते. आपण म्हणतो जाय, 500ची नोट काढायची त्याच्या हातात द्यायची, तो लगेच एखाद्याला घेतो, चाल रे पात्र घेऊन यायचे, चाल पटकन आवर, तवर इथं कांदे गिंदे कापसतोर, लिंब गिंब कापसतोर, सलाद बनवसतोर आपण लगे जाऊन येतो. आणि ते निघतात. गाडीला किक मारायची, गाडीवर जायचं तर चाबी आपल्याकडून घेतात. कुठे गाडी चाबी? त्याची गाडी झाडाखाली उभी असती, पण गाडी आपली मागतो. कुठे चाबी? खरी गोष्ट सांगू राहिलो, आपलीच गाडी घेईन, पात्र आणायला जाईन. जसा पात्र आणायला जाईन आणि हिंडण जारसाक, बिडी काडी चहा पाणी तिकडं होईन, 500 रुपये देईल ना. शेजारचा म्हण त्याच्या गाडीवर जाईल म्हणून चला ना वेळ होऊ राहिला. अरे आत्ताच कुठं पंक्ती बसू राहिल्या, थांब जारसाक जाता येईन ना, अजून तर मला टाकायची राहिली. कार्यक्रम बकराचा आहे, आणि बकराचा कार्यक्रम म्हणल्यावर बगर पेल्याचा चालतो का? मुळीच नाही. लगेच त्यो जाणार, एक बाटली ते ठणकावणार, एक बाटली कमरेला खाऊन घेऊन येणार. ते दुसरा म्हणणार का रे तुला घेतल्यान मला, अय बा हे का माय आहे का, हे त्या माणसाचे आहे, त्यानं सांगेले, आणि ही जी मी पेलो नाही 100 रुपयाची, हे मला देऊन टाकावं लागन उद्या किती त्याचे पैसे. माझ्याजवळ नाही बाबा, माझ्याजवळ 1 रुपया नाही, हे मी पेली का नाही त्याची, हे आता 100 रुपये उद्या मी त्याला देऊन टाकीन. आणि एक जी चालवली ही त्याची आहे, त्यानं मला सांगेल होती कानात, तो एकदा बोलून का ते पात्र घेईन आणि घरी येईन. एकदा त्यो तिथं कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचला, पात्र देईन आपल्याजवळ 200 रुपयाचे, 300 रुपये खिशात येत, पण आपल्याला असं म्हणता येत नाही की खरे ते 300 देना 300 देना. कसं म्हणता? भावकीतला माणूस आहे. आणि जर म्हणाल तर घेणं देणं म्हणावं, तेव्हा नका पळून चाललो का मी का पारखा आहे का? कार्यक्रम का तुमचाच आहे का? कार्यक्रम महान आहे का? मग आता दिले जाईन का लगे पळूनच चाललो? कार्यक्रमाला थांबून नाही राहिलो मी. मुक्कच तोंडावर बोट ठेवून कार्यक्रम पार पाडायसाठी आपल्याला कोशिश करावं लागते. दुसरा उठण काही सोयसा आहे का नाही? मटण बनत आलंय आता, आपण म्हणावं कशी सोयसा आहे नाही, आता बनलंय तर काही असं ना, तर एवढी मंडळी आली, मित्रमंडळी आली, सगळा एन्जॉय सगळं काही असं ना आणेल. आपण जर म्हणलं नाही बाबा आणेल काही नाही, मग कार्यक्रम काय झाला तुला? अरे डाळपोळी ठेवली असती, पुरली असती, डाळपोळी बी जेवले असते लोक. आपल्याला इतकं सजेशन आणि इतकं चांगल्या गोष्टी त्या टायमाला शिकवल्या जातात, इतकं कोणी सांगणार नाही. त्या टायमाला आपले मित्रसुद्धा आपल्याला शिकवायला लागतात, त्या टायमाला आपले शेजारी पाजारीसुद्धा आपल्याला शिकवायला लागतात, त्या टायमाला आपले सोयरे धायरे पाहुणे मंडळीसुद्धा आपल्याला शिकवायला लागतात की याच्यापेक्षा हे 10,000चा बोकडे आणल्यापेक्षा 2 पायल्या डाळ आणली असती 1,001 रुपयाची. कार्यक्रमच पार पाडला असता. कशाला ठेवला? लाज वाटती माणसाला, लाज. कार्यक्रम आनंद भले आपल्याला झालेला आहे, आपण कार्यक्रम ठेवलेला आहे, आपण सगळं काही व्यवस्थित खर्च अर्च खिशातून एका दांडानं सुरू आहे, तरी हे आपल्याला सजेशन दिल्यामुळं मोठ्या मुश्किलनं म्हणणं लागतंय तुम्ही गुपचूप जा आणि मोकळे व्हा, माझ्याकडे डबल पुन्हा भेटायला येऊ नका. ते म्हणते जेवण करून जातो ना, हा जेवण करूनच जा असं म्हणणं लागतंय. पाव द्यायची आधी 100 रुपये आपण त्याला द्या. कार्यक्रम आपल्या घरी आहे,
100 आपण त्याला द्या, त्याला हातात 100 दिल्यानंतर ते म्हणतो पाव द्या चाबी, चाबी द्या. मग तो येतो टाकून. इकडं पुन्हा भट्टीजवळ 2-4 जण बसेल, लाकडं लावून राहिलेत मटणाखाली, त्या मटणाच्या भगुण्याखाली जाळ लावणं सुरू आहे. पळी असती एवढी, 2 पीस. पाय रे कसे शिजलं का नाही पाय. तो 2 पीस ओढून घेईन, फुकन फुकन फुकन, आणि तोडू तोडू दोन्ही खाईन. मला वाटतं जर कच्चं राहिलं अजून. तू पाय बरं. पुन्हा बघुन्यात पळी घालन, पुन्हा त्याच्याजवळ देईन दुसऱ्याला. पाय रे त्यो बी फुकन, गरम असतं ते फुकन, खाऊन पाहिन झाल्यासारखं वाटू राहिले. पण पुन्हा कच्चं राहिलं ना तर लोक बोलतील बरं आपल्याला, म्हणतील तुम्ही तिथं काय झक मारायला होते का. त्याच्यापेक्षा तुम्ही आताच पहा, मला जर सगळं झाल्यासारखं वाटते मग तुम्ही पहा, तिसरा लगेच पळी घालन. जे 4 जण होते ना, 4 जण पळ्या घालू घालू पळ्या घालू घालू प्रत्येक जण पावशेर मटण, 4 जण 1 किलो मटण खातेत. खोटं सांगणार नाही, खरी खरी हकीकत. 1 किलो मटण खाऊन घेतात. ते बी पळीत घेतल्यानंतर हाडकं जर त्याच्यात आले असतील तर हाडकं काढून टाकतात आणि चांगले नरसल फुटर 4-4 5-5 पीस मोठाले घेऊन टाकतात आणि खुशाल खातात. एकमेकात म्हणते पाय ना जर आता असं ना आलं आता आटोक्यात, ते काही आहे का नाही काही सोयस आहे आपली. लगेच तिसरा येईन आपल्याला म्हणून की भाऊ ते झालंय आता सगळं, आता काढायला गिडायला टाकतो. पण ते काय म्हणून राहिले पहा बरं एकदा. ते म्हणतात की काही आहे का, काही आहे का. मुकच खिशात हात घाला, त्याला 500ची नोट काढून द्या. 500ची नोट काढून त्याच्या हातात टेकली की तो म्हणतो द्या चाबी. यायला जेवू घाला, यायला दारू पाजा, आणि यायला हे ढोंग करायला, हे सोंग करायला द्या चाबी. तरी आपल्या घरी कार्यक्रम आहे म्हणून आपल्याला गुपचूप राहणे, नाही तर आपल्याला बोलता येत नाही असं नाही. आपल्याला बी बोलता येते पण ठीक आहे. ते मग म्हणतील आता झालेलं आहे, आता कढायला टाकायचे, 2 बाटल्या द्या. 2 बाटल्या दिल्या, अर्ध काढून घेतील, अर्ध काढून लपून ठेवतील. आपल्याला म्हणतील भाऊ 1-2 किलो आहे ना काढून ठेवलंय, काढून ठेवतील बाटली भरून. आपल्याला म्हणतील 2-1 किलो काढून ठेवलंय, झाकून झोकून ठेवतील. आणि या बागुण्यामध्ये लय झालं तर 2-3 किलो ठेवतील आणि बकबक भडाभड भडाभड 2-4 हांडे पाणी टाकतील. आणि या पुड्या पाड्या टाकून तेल गिल टाकून तर्री येईल आणि म्हणतील पहा भाजी कशी झाली. चाटून पाण्यात चाटून पाण्यात ते 2-4 जण पियल मस्त. चाटून पानं चालली भाजी, पिलेत तर पिलं भर भाजी तर अशीच चाटण्यात जाती. आणि पाहायला गेलं मग चौकड तुम्ही पहा, बकाबक लोक, बम गर्दी, बोकड्या एक आणि गर्दी खायला अनेक. इतकी खाणारायची गर्दी होती की ज्या टायमाला इथं वाढायला माणूस भेटत नाही, वाढायला भेटत नाही. जेवायला बसा म्हणलं, पंगत बसा म्हणलं की सगळे बसून घेतील, सगळे टोटल सगळे बसतील. आणि मग वाढायचं कोण. आपल्या घरचा कार्यक्रम आहे तर आपल्याला पात्राचं उचलणं लागतंय ग थोडं. ते पात्र उचला आणि आपण त्याच्या पुढं मांडा. त्या प्लॅस्टिकच्या प्लेट आपण त्याच्या पुढं मांडा, त्याला प्रत्येकाला द्या. तर दुसरा म्हणतो अरे भाजी घ्या, कोणी भाजी घ्या, भाजी घ्या. हे बसले आता यायला चढली, आता हे म्हणते भाजी घ्या, कोणी भाजी घ्या. काहून तुम्ही जर मंडळी जेवू घातली तर काही होतंय का नाही. तुम्ही भाजी घ्या, आपण पात्र द्या आणि मस्त. मग ते म्हणतात की हा ना मेळ नाही बसला वाढायचा, त्यातले 2-4 उठतील, आम्ही लागतो बाबा वाढू, आपल्याच घरचं कार्यक्रम आहे, आपलाच कार्यक्रम आहे. आणि पेल टंग
वाढतीन तोंड पाहून. अरे वाढा ना हो, असं काय वाढू राहिले तुम्ही? जेवायला बसेल माणूस म्हणून यायला वाढा ना. पळील काही लागतं का नाही तुमच्या? याच्यात काही आहे का नाही? सगळं याच्यात काही आहे का नाही, याच्यात काही आहे का नाही म्हणू 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 पहिल्या पंक्तीत आहे ना भाऊ, 50 जण बसेल असन, 100 जण बसेल असन, पहिल्या पंक्तीत सगळं मटण आटपून जाते. पहिल्याच पंक्तीत जेव्हा दुसरी पंगत बसते तेव्हा त्यातले पाहत येत, अरे याच्यात काही आहे का नाही, याच्यात काही आहे का नाही. जो येईन त्यो त्या भगुण्यातलं पळीनं ताटात घेईन, जाऊन बसन तिकडं खात बसन. आला दुसरा, पंक्तीच्या मायचा पत्ता नाही, पहिली पंगत क्लिअर आणि दुसरी पंगत आहे ना भाऊ, त्याच्या हातानंच घेईन, त्याच्या हातानंच खाईन, त्याच्या हातानंच घेईन, त्याच्या हातानंच खाईन. दुसऱ्या पंक्तीचा मेळ नाही. अंधार पडत चालन, अंधार झाला की या चौघायला माहिती आहे आपण ठेवेले यायला माहिती आहे. हे नंतर त्यातलं थोडंफार आसले सुधीत तर खातेत, नाही तर हे वर तांगड्या करतेत. हे खात नाही पित नाही. आपल्यालाच ती बाटली पाहावं लागती आणि आपल्यालाच ती बाटली घराकडे घ्यावं लागते. आपल्याला ती बाटली घराकडं जर भेटली आपल्याला व्यवस्थित तर ठीक, नाही तर ती बाटली जर कुत्र्यान तोंड घातलं, पचका सगळा कार्यक्रमाचा. म्हणजे आपला एवढा कार्यक्रम, चांगला कार्यक्रम, आनंदाचा कार्यक्रम पार पाडायसाठी आपण खटाटोप करतो, पण ही जी मंडळी असते ना, ही मंडळी आपल्याच कार्यक्रमाचा कसा इदिनाश करते, आपल्या कार्यक्रमाची कशी वाट लावते, हे अशी. भावकीतली मंडळी बी तशीच, पाहुणे मंडळी तशीच, शेजारी मंडळी तशीच आणि आपली मित्रमंडळी तशीच. सगळी मंडळी एकाच माळीतले म्हणी. मटण खायचंय म्हणल्यावर दारू आली आणि दारू भले आपण देऊ न देऊ ते त्याची का व्हायना, पण पिऊन येणार. पिऊन आल्यानंतर पुन्हा आपल्याकडून घेणार, पुन्हा पिणार आणि आपल्याच कार्यक्रमाला घोडे लावणार. कितीक जण अशा रासुंड्याच्या ठिकाणी, कितीक जण अशा बकराच्या ठिकाणी भांडणं झालेत, भांडणं. मटणामुळं दारूमुळं भांडणं, झगडे, हाणामाऱ्या झाल्या, डोकं फुट्या झाल्या, लाठ्या काठ्या झाल्या. पहिल्या दिवशी तिथं नॉर्मल, पण दुसऱ्या दिवशी चांगली. बकराचा कार्यक्रम ठेवायचा तर तो लय खराब कार्यक्रम आहे. बकराचा कार्यक्रम ठेवल्यापेक्षा आणि आपण बदनाम झाल्यापेक्षा, की यानं आपल्याला वाढलं नाही, यानं आमची व्यवस्था केली नाही, याला बकरू केलं कशाला, याला बकराचं मटण खाऊ घालता येत नाही, याला कार्यक्रमाचं नियोजन नाही, आपणच एवढा खर्च करून आपण बदनाम झाल्यापेक्षा कधी कधी असं वाटतंय की बकरू कापू नये, कोणाला खाऊ घालू नये. त्याच्यापेक्षा 2 पायल्यात डाळ घालायची, मस्त रवा आणायचा आहे, शिरा बनवायचा आहे आणि आपला कार्यक्रम आनंदाचा मस्त पार पाडायचा आहे. एक तर ते बकरू आणा, ते कापा, त्याचा बी जीव गमवा आणि आपल्या बी जीवाचे हाल करून घ्या ह्या कार्यक्रमामुळं. त्याच्यापेक्षा आपल्याला जर कोणी जरी म्हणलं की दादा बोकड्याचा कार्यक्रम आहे, त्याला सांगायचं दादा बोकड्याचा कार्यक्रम करू नको, गोडधोड काहीतरी ठेव, तुला आनंद झालाय, गोडधोड काहीतरी ठेव, तू निवडून आलास, गोडधोड कार्यक्रम ठेव. 4 लोकांसाठी नाही, बांध्या गावासाठी ठेव आणि गावासाठी नसन ठेवायचा, तुला जेवढ्यासाठी ठेवायचा आहे तेवढ्यासाठी ठेव, पण गोडधोड ठेव. आपल्या घरी बड्डेचा कार्यक्रम आहे ना, गोडधोड ठेवा. आपल्या घरी लेकराचा एखादा कार्यक्रम आहे ना, गोडधोड ठेवा. आपल्याला मुलगा झालाय, आनंद झालाय, आपल्याला जर काही करायचं असलं ना, गोडधोड पंगत द्यायची ना, गोडधोड द्या.
जे जे काय आपल्याला करायचं असेल, जे जे चांगले कार्यक्रम करायचे असतील, जेवढा मनात आनंद असन, जल्लोष असन, उत्साह असन, सगळा गोड धोड पदार्थ करून पार पाडा. हे कोंबड्या कापणं, बकरं कापणं, मटण खाऊ घालणं, यानं आपला मोठेपण दिसत नाही, यानं आपल्याला काही भेटणार नाही. आदर्श काय द्यावा, आदर्श काय घ्यावा, याची थोडी जाण राहिली पाहिजे. आणि बकरू कापल्या गेलं नाही पाहिजे. कार्यक्रमासाठी आनंदाचा कार्यक्रम आहे, तिथं जीव दिल्यापेक्षा, एका बकराचा जीव घेतल्यापेक्षा नको बाबा हे. त्याच्यापेक्षा शिरा पुरी करा, मस्त आनंदात सगळी मंडळी जीव घाला, आपला कार्यक्रम बी छान पार पडन आणि आपल्याला आशीर्वाद बी भेटतील. चला मित्रांनो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटलाय एकदा कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्राला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद.